नमस्कार. सर्वजण सन्माननीय व्यासपीठ, तुम्ही सर्वजण असते प्रमुख सगळे, तुम्हाला खरं तर ह्याच्यात पाहिल्यानंतर जेवढे मोठे झालेले पाहिल्यानंतर मी खूप म्हातारी झाले असं रिटायर झाल्यानंतर जी भावना असतेच, पण तुम्हाला एवढं मोठं मोठं बघून मला वाटलं अरे बापरे मी खूप म्हातारी झाली की मुलं तेवढी माझी मोठी झाली. खूप छान वाटलं तुम्ही सर्वजण इथे आलात. आठवणी तर तुमच्या बरोबर आहेत. ज्या वर्गात तुम्ही जिथे बसत होतात, मागच्या वाकावर बसत होतात, मी विज्ञान शिकवताना मी बोलत होते तुम्ही मानाखाली घालत होता. एवढं विज्ञान तुम्हाला ते असं ऑड वाटत होतं, तेही मला आठवलं की एकदा तर मला गणेश आणि तुम्ही सर्व माझे विद्यार्थी, तुमची परवानगी घेऊन 2 शब्द फक्त मला सांगायचे होते. तुम्ही सगळे एकत्र आला, तुमचा आनंद बघितला, आमचा आनंद गगनात मावेल असा हा तुमचा गेट टुगेदर नसून हा आनंदाचा मोठा सोहळा आहे असं वाटलं. पण एक सांगावं असं वाटलं की अशी पाखरं येतात आणि अशी पाखरं जातात, अशी पाखरं येतात अशी पाखरं जातात. ती शाळाच असते, ती शाळाच असते, ती पुन्हा फिरून पाखरं एकत्र येतात. पहिल्यांदा मला शाळेच्या वतीनं तुम्हा सर्वांचं, माझ्या विद्यार्थ्यांचं टाळ्यांच्या गजरामध्ये कौतुक करायचं. पण सगळे त्यांच्यासाठी टाळ्या वाजले. आता कौतुक करण्याचं खास कारण म्हणजे काय आहे ते फक्त मला सांगावं असं वाटतंय. ते कारण असं आहे की मी गेट टुगेदर फक्त माझ्या कानाच्या पडद्यांवरती पडलेले शब्द ऐकत होते. आजपर्यंत गेट टुगेदर काय असतं माहित नव्हतं. तुमचं बघा व्हॉट्सअपवरती भांडण करावं. माझे विद्यार्थी साधारणपणे 2008 म्हणजे 15 वर्ष, 10 ते 15 वर्षापूर्वीची ही बॅच आहे. आणि सुरुवातीला मी या शाळेमध्ये आलो त्यावेळेला नवीनच होतो. मी अनुदानिकवर काम करत होतो आणि त्यानंतर अनुदानिक शाळेवर सुरुवातीला आल्यानंतर मला जो इथं अनुभव आला, त्या अनुभवाच्या जोरावर भविष्यामध्ये मी वाटचाल करत राहिलो. कारण या शाळेमध्ये आलो त्यावेळेला विद्यार्थी संख्या म्हणजे मला सुरुवातीच्या काळामध्ये 5वीचा वर्ग दिला, विज्ञान शिकवायला लागलो. विज्ञान गणित नवीन असल्यामुळं सुरुवातीच्या काळामध्ये मला विज्ञान गणित घ्यावं लागलं. माझे असणारे विषय मला काही त्या काळात सुरुवातीला मिळाले नाहीत, परंतु भविष्यामध्ये पुन्हा विषय वाटणी झाली पुढच्या वर्षी आणि माझ्याकडे समाजशास्त्र विषय आला. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवराय, त्याचबरोबर या महान दैवतांना विनम्र अभिवादन. या श्री धारेश्वर संस्कृत दिवशी खुर्द या विद्यालयाचे सन्माननीय मुख्याध्यापक यादव सर, त्याचबरोबर याच विद्यालयाच्या माजी मुख्याध्यापिका पाटणकर मॅडम, आमचे सहकारी शिक्षक कदम सर, त्याचबरोबर कदम मॅडम, तोडी मॅडम, घोडके मॅडम, या सर्वांना प्रथमतः मी या सर्वांचं स्वागत करतो. त्याचबरोबर सन 2008-09 या SSC बॅचच्या संदर्भामध्ये जे माजी विद्यार्थी या ठिकाणी जमा झाले, त्याचबरोबर या विद्यार्थी या हायस्कूलमध्ये 2008 आणि 9ची बॅच जी माझ्यासाठी तुम्ही अननोन आहात आणि तुमच्यासाठी मीही अननोन आहे. तिथे आज जे तुम्ही आतापर्यंत पहिल्यांदाच हे जे तुम्ही माझ्या विद्यार्थ्यांचा मेळावा विद्यालयामध्ये आयोजित केलेला आहे, या कार्यक्रमासाठी तुम्ही सर्वजण आणि या विद्यालयाचे मुख्याध्यापक, माजी मुख्याध्यापिका आदरणीय पाटणकर मॅडम आणि सर्वच माझे सर्व सहकारी शिक्षक बंधू भगिनी, तुम्ही आता मी अननोन आहे आणि तुम्ही अननोन आहात. हे ठराविकच मुलं जी आहेत, गणेश असेल, आनंद असेल, वैभव असेल, ती रोज दिसणारी मुलं आहेत, तीच तेवढी मला ओळखतात. 2013ला मी या शाळेमध्ये आले आणि 13 पासून आजपर्यंत या शाळेमध्ये कार्यरत आहे. मी जेव्हा इथे आले तेव्हा जुनी शाळा होती. नवीन शाळेत आम्ही धारेश्वर हायस्कूलला कधीच विसरणार नाही. कारण का तर पहिला पगार माझा इथे झाला. 12 वर्षे सर्व्हिस, 12 वर्षे मिरगावला केली, फक्त बिन पगारी. आम्हाला दिवाळीला द्यायचे 5,000, ते पण रांगेत उभे राहायला लागायचं. आणि मग इथं आल्यामुळे मला पहिला पगार सुरू झाला आणि जीवनाला सुरुवात झाली म्हणायची. आणि ज्या वेळेला मी 5वीला म्हणजे आले शाळेला तर 5वीचा 120 पट होता आणि 120 पट असल्यानंतर 6वीला 2 तुकड्या व्हायच्या. आणि ज्या वेळेला आले तेव्हा इमारत जुनीच होती, तुम्हाला माहीतच होतं. आणि आमचे सहकारी आणि वाटते पाटील सर आणि मी बरोबर चालवतो ना पाटील सर, सन्माननीय पाटील सर, माझी मैत्री मोळवडे मॅडम, सन्माननीय कदम सर, घोडके मॅडम,
पवार सर, चव्हाण सर, सर्व शिंदे मामा, सर्व स्टाफ आणि तुम्ही सर्व विद्यार्थी. विकासचा जेव्हा मेसेज आला तेव्हा मी सुद्धा 15 वर्षापूर्वी, तुम्ही कसं ज्यावेळेस 15 वर्षापूर्वी गेला तसे मी सुद्धा 15 वर्षापूर्वी गेले. नाही ठीक आहे सांगलं. तेव्हाच तुम्ही शाळा आठवली मला. मी पहिल्यांदा विकासचा डीपी बघितला आणि विकासचा डीपी बघितला, विकासला ओळखलं. मग सगळी बॅच लक्षात आली माझ्या विकासला पाहिल्यानंतर. तेव्हा खरंच ही जी शाळा होती, तुम्ही होता जवळच. थोडीशी अडचण अशी आहे की एका मीटिंगसाठी जायचं आहे, त्यामुळं कार्यक्रम जस्ट सुरू झालेला आहे, मला मध्येच जावं लागतंय. तसं बघितलं तर थोडंसं वाईट वाटतंय, कारण जवळपास 15-16 वर्षानंतर ही बॅच आज बघायला मिळालेली आहे. बरेचसे चेहरे ओळखीचे आहेत, बरेचशी मुलं आज एवढ्या वर्षानंतर पहिल्यांदा भेटलेली आहेत. कोणाचे चेहरे लक्षात आहेत पैकी इथं भेटत असतात. अगदी आता भरत असेल किंवा इतर जे आहेत, धीरज असतील किंवा अक्षय वगैरे, बऱ्यापैकी मुलं कॉन्टॅक्टमध्ये असतात, इकडे तिकडे भेटतात, त्यांचे नंबर आहेत, माझे त्यांच्याकडे आहेत. पण बरेचसे चेहरे आज पहिल्यांदा भेटलेले आहेत. त्यानंतर शिक्षक बऱ्यापैकी भेटत असतात. पण या शाळेत पुन्हा एकदा तोच दिवस, कारण माझे मी आमचे सहकारी जुनी शाळा होती. जुन्या शाळेची ती आठवण जर काढायचं म्हटलं तरी माझी शाळा, माझी आठवण का काढतोय माझा शब्द, कारण त्या ठिकाणी जुन्या बारागी असायच्या. त्या ठिकाणी अंगण असायचं. ते आमचे विद्यार्थी स्वतः शेण घेऊन सारवायचे. आम्हाला खूप इतका आनंद वाटायचा. आम्ही शहरात गेलो असलं कधी वाटलं नाही. पथक जे यायचं तपासणी करण्यासाठी त्यावेळेला माझ्या झाडावरती स्लोगन्स असायच्या, झाडे लावा झाडे वाचवा, किंवा त्या ठिकाणी प्राण्यांची चित्र वगैरे असायची, मला आठवते अजून. आणि माझं हार्मोनियम सुरू झाला ना की ते पथक सुद्धा इतकं मंत्रमुग्ध व्हायचं. बापरे म्हणणार हे शांतिनिकेतन एकदम कसं वाटतं की आमचा परिपाठ सगळा इथंच असायचा. आणि 10वीचे विद्यार्थी आमच्या या झाडाखालनं अभ्यास करत असायचे. एक वेगळंच वातावरण असायचं ते. आणि ही जी झाडं दिसत आहेत ना, ही त्यावेळेला छोटी छोटी असायची. शाळेला कुंपण नसायचं. आणि त्यावेळेला लहान लहान झाडं पाणी घालायला मुलांच्याकडनं आम्ही करवून घ्यायचो. आणि त्यावेळेला ती लहान झाडं एखाद्या शेळीनं वगैरे खाली खाणे आम्हाला वाईट वाटायचं. आम्ही त्या शिपायांना सांगायचं लक्ष देत चला. आणि झाडे आज मोठी पाहून ना एवढं गैवरून येतं येतं, खरोखरच मन भारत आहे खूप त्या पद्धतीनं. आणि त्यामुळे तुम्हाला सांगतो, जे प्रेम आम्हाला इतरांनी दिलं नाही किंवा मोठ्या शाळांमध्ये आम्ही मिळालं नाही ते आता मिळतंय. तर खऱ्या अर्थानं तुमचं खरंच मनोभावे या ठिकाणी आभार मानाविषयी वाटतात गणेश. की फक्त पाटील सरांची ओळख यासाठीच नव्हती. शिक्षकांची प्रत्येकाची ओळख वेगळ्या पद्धतीची पण असते.
याच्यामध्ये काय आहे की पहिल्यांदा पाटणकर मॅडमची वेगळी ओळख असेल, मोराडे मॅडमची वेगळी ओळख असेल, ह्या सगळ्या माझ्या शिक्षक बंधू भगिनींची ओळख एक वेगळ्या प्रकारची असेल, तशी माझी एक वेगळी ओळख होती. मी प्रवचनकार, मी त्या ठिकाणी भजनकार, त्या ठिकाणी कधी गेलं तर संगीतचं काम आपलं असायचं, अवघड विषय गणित सारखे विज्ञान सारखे असायचे, खेळाचं असायचं. अजून बी जरी तसं झालं तरी कुठल्याही शाळेत गेलो तरी ते मात्र उठवणारच काम. आणि त्यामुळं तुमचा सर्वांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे. तो आशीर्वाद म्हणजे असं खडतर परिश्रमात आम्ही दिवस काढत गेलो. अक्षरशः तुम्हाला माहित नसेल, शिक्षक म्हणून 400 रुपये पगारात काम केलं. 8 ते 10 वर्षे 400 रुपये पगारात. लाज वाटायची दुसऱ्याला सांगायला की मी 400 रुपये पगारात काम केलं. केळोलीला असताना तशी परिस्थिती, धारेश्वरला आल्यानंतर माझा पूर्ण पगार सुरू झाला आणि त्या ठिकाणी या कुटुंबाचं हे ओझं घेत पुढे आलो. आणि मात्र असं वाटायचं की विद्यार्थी आपली संपत्ती आहे, विद्यार्थी आपली संपत्ती आहे. स्वतःच्या मुलांपेक्षा सुद्धा आम्ही तुमच्यावरती फार मोठं प्रेम केलं गणेश. नुसतं एवढीच ओळख राहून चालली नाही. गणेशच्या